पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। रेशन दुकान फोडून गव्हाचे कट्टे लंपास पिंपळनेर पोलिसांनी काही तासातच चौघांना केले जेरबंद। कुलूप तोडून गव्हाची चोरी महागात पिंपळनेर पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल केला जप्त। रेशन दुकान फोडणाऱ्या 4 चोरट्यांना अटक करत 2 दुचाकीसह गहू ताब्यात। साक्री तालुक्यातील महबंद पोस्ट कुडाशी येथील रेशन दुकानाचे कुलूप तोडून 50,000 रुपये किमतीचे 10 गव्हाचे कट्टे चोरल्याची घटना घडली होती। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस स्टेशन इथं घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याच दिवशी पोबारे पोस्ट कुडाशी गावातून प्रदीप छोटीराम गांगुर्डे, गुलाब गोकुळ शिंदे, योगेश यशमल बहिरम आणि मंगेश गुलाब सावळे या 4 आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले 50 किलो वजनाचे 10 गव्हाचे कट्टे तसेच गुन्ह्यात वापरलेल्या होंडा युनिकॉर्न आणि हिरो आय स्मार्ट अशा 2 मोटरसायकल असा एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलिसांनी अवघ्या काही तासातच हा घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी रिमांड मिळाला। अधिक तपास सुरू असून ही कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेरचे प्रभारी अधिकारी नामदेव सहारे आणि त्यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।